कठीण आहे. महाराजांचं सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. अवघ्या वाटा झाल्या शीन, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. महाराजांचे अभंग फार बारकाईनं ऐकावं लागतात. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलियुगामध्ये नाम का सांगितलं त्याचं कारण, आता ही सगळी साधनं कलियुगामध्ये क्षीण झाली म्हटलं. क्षीण म्हणजे एखाद्यानं निर्जला एकादशी करावी. कशी करावी? कोण करायच्या भानगडीत पडत नाही. कारण आता गुलाबजामनाची पंगत असल्यावर आम्ही अभंग म्हणतो, हेची दान देगा देवा. पंगत पिठलं भाकरीवर आली की म्हणतो ठेविले अनंते, आणि जर ठेशावरच पाळी आली तर म्हणतो आलिया भोगासी. आता त्या वाटेला जात नाही आम्ही, निर्जला करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण समजा एखाद्यानं निर्जला एकादशी केली, दिवसभर बिचाराने केली, संध्याकाळ कशी तर आली, आता झालं थोडंच राहिलंय, मग तो दिवसभर निर्जला. किंवा आषाढीला आपण आळंदीपासून निघाल्यानंतर पुणे गाठलं पहिला मुक्काम, 2 दिवस मुक्काम करून पुन्हा सासवडच्या घाटाला वारीला लागलो आपण. आणि तो पहिलाच वारकरी पहिल्याच वारीचा असावा, पहिल्यांदाच आषाढीला आलेला असावा. घाट कसा बसा बिचारा चढतो आणि त्याला असं वाटत असतं घाट चढलं की लगेच सासवड आहे. त्याची अशी अपेक्षा असते, घाट चढल्याबरोबर लगेच काय आहे? सासवड आहे. पण तिथून खरी मजा सुरू होते. पहिलीच वारी असावी, घाट बिचाऱ्यानं चढलेला असावा, चढल्यानंतर सासवडी येता येतच नाही मला. त्याला वाटतं दिसाले आता पेट्रोल पंप, दिसाले मंदिर, आलंय जवळ. आता 2 वर्ष झालं, रात्रीचे 11 वाजले तळावर माऊली पोचायला, इतकी गर्दी आहे. मग तो पहिल्यांदा आला वारकरी घाट चढून कासावीस झालेला असतो. कसा बसा तो जसा पोचतो तसा क्षीण होतो. तसं बाकीची सगळी साधनं या कलियुगामध्ये काय झालेत? क्षीण झालेत. त्यांच्यात जीवच नाही राहिला, अशी क्षीण झालेत. का क्षीण झालेत? या कलियुगामध्ये उचित विधी आणि विधान 2 शब्द फार महत्वाचे आहेत. एक विधी आणि दुसरा विधान. विधी वेगळा आणि विधान वेगळं. विधी वेगळा आणि विधान वेगळं. मला सांगा, एकादशी हे व्रत आहे. एकादशी हे काय आहे? व्रत आहे. तो विधी आहे. एकादशी काय आहे? विधी आहे. एकादशी काय आहे? विधी आहे. पण एकादशी कशी करावी? एकादशी कशी करावी याचं विधान काय आहे? एकादशी करावी हा विधी आहे, पण एकादशी कशी करावी याचं विधान काय आहे? महाराजांना विचारा. व्रत एकादशी करीन उपवासे, 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 गायीन हरणशी मुखी नाम, गायीन हरणशी मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासे, व्रत एकादशी करीन उपवास. गायीला हरवीची मुखी नाम, गायीला हरवीची मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासे, व्रत एकादशी करीन उपवासे. एकादशी हा विधी आहे, पण ती एकादशी कशी केली पाहिजे याचं विधान काय सांगितलं? व्रत एकादशी करीन उपवासी, हे विधान आहे. मग विधी सांगितला, मग त्या विधीचं विधान आपल्याकडून पाळलं जाते का?
एकादशी कशी केली पाहिजे? व्रत एकादशी करीन उपवासी. आणि हे व्रत काही एका दिवसाचं नाही, दशमीला सुरू होते एकादशी. हे व्रत किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचं आहे. दशमीला सुरू होते, दशमीला उपवासी राहायचं, एकादशीला उपवासी राहायचं आणि द्वादशीला सकाळी दिवस उगवताना द्वादशी सोडायची. हा विधी, हे विधान आहे. एकादशीचं काय विधान आहे? दशमी एकादशी उपवासी राहून, उपाशी राहिले म्हणजे खचून झोपायचं नाही. गायीन अहर्निशी मुखी नाम, रात्रभर परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. मग मला सांगा, अशी एकादश आपल्या आतापर्यंतच्या जन्मात एक तर घडले का? हे जसं विधी आहे एकादशी, आपण वारकरी आहेत, मग या एकादशीचं विधान असं आहे, किती एकादशी 2 दिवस उपवाशी राहून द्वादशीला सोडली पाहिजे. अशी एकादश, हे विधान आपल्याकडून पाळलं गेलंय का? नाही, हे पाळलं जाऊ शकत नाही. हे इतकं कठीण आहे, हे एवढं कठीण आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हटले, हे सगळं कठीण आहे, हे सगळे आड वाटेला जाणारे रस्ते आहेत, किचकट आहेत, हे तुम्हाला जमणार नाहीत. म्हणून तर महाराज सांगतात, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, हो मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया सूक्ष्म दुस्तर. केला राज्य भारत चालायचा, 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 मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. म्हणून महाराजांनी सांगितलं, या कलियुगामध्ये हे विधी विधान पाळणं तुम्हा आम्हाला जमणार नाही. आम्ही उद्या एकादश आहे म्हटल्यानंतर आदल्या दिवशी म्हणतो, अगं उद्या एकादशी आहे, आज जरा पोटभर खाऊ दे. एकादशीला तर अशी परिस्थिती, आता साबुदाणा असतो, भगर असते, वेफर्स असतात, सफरचंद असतो, केळी असते, डाळिंब असतं. मी म्हणतो बाकीच्या टायमाला तरी ताटात पदार्थ मावतात, एकादशीला प्लेटांचं सहकार्य घ्यावं लागतं. आणि एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा म्हणतो, काल माझी एकादश होती, आज जरा पोटभर खाऊ दे. म्हणून ती अशी मन पडली गाढवासारखं, चर पण एकादशी कर. याचा अर्थ आपल्या या कलियुगामध्ये विधी विधान पाळणं शक्य नाही, कठीण आहे. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये परमात्मा सांगतात, बाकीची साधनं किती अवघड आहेत. क्लेशोधिक तरस्तेषां मग व्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भीर वाप्यते. किती साधनं अवघड आहेत, अन्य साधनं. योग यागाधिक साधनाचा विचार केला तर ज्ञानोबराय सांगतात,
ताणलिया तहानची पियावे भुकेलिया भुकची खावे अहोरात्र वारे मवावा वारा. ज्ञानोबराय सांगतात योग यागाधिक साधनामध्ये तहान लागली तर तहानच पिऊन टाकायची, भूक लागली तर भूकच खाऊन टाकायची, प्रसंगी वाऱ्यावर राहावं लागतं. आणि आम्ही हे आम्हाला शक्य नाही म्हणून ज्ञानोबराय सांगतात योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. किंवा ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. हे कठीण आहे. मग हे सर्व कठीण असल्यामुळं आम्ही मात्र स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. महाराज सांगतात आम्ही सोप्या वाटेनं जाणार, परमात्म्याचं नाम घेणार. मग त्या नामाचं स्वरूप आम्हाला कळलं पाहिजे.